तर मित्रांनो आता बघितलं तर याला मेट्रायटिस आहे, गर्भाशयामध्ये दह्यासारखी घाण आहे. आता याच्यावर जे ट्रीटमेंट होणार ते पण तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीची घाण पडत असेल तर काय काय निर्णय घ्यावे लागतात हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं, कारण कारण पूर्ण अतिशय महत्त्वाचं आहे. बायोमेट्रायटिस आहे, गर्भाशयाला स्वेलिंग आहे. याला 5-5 दिवसाला 3 वेळेला 5-5 दिवसाला 3 वेळेला औषध सोडून घ्यावं लागणार. मॅट्रायटिस पूर्णतः बरा करायला लागणार. आणि ऑक्सी एले इंजेक्शन मागे खोब्यामध्ये 15-15 ml दोन्ही बाजूला द्यावं लागणार. ह्या जनावरांच्या गर्भाशयामध्ये मेट्रो किती 20 ml मेट्रो आणि न्यूमायसिन इंजेक्शन न्यूमायसिन मिक्स करून आपल्याला गर्भाशयामध्ये सोडायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, गर्भाशयातलं इन्फेक्शन कमी होईल, सूज कमी, दाह कमी, सूज कमी येईल. बायोमेट्रायटिसला खूप छान काम न्यूमायसिन इंजेक्शन करते. बरोबर आहे. आणि वरून काय टोचावं लागेल, टेरामायसिन एले इंजेक्शन. टेरामायसिन म्हणजे ऑक्सिटेट्रासायक्लिन एले. एले द्यायचं. इकडं 15, इकडच्या 15, पाठीमागच्या बाजूला ते द्यावे लागणार आहे. अशा पद्धतीची ट्रीटमेंट करायची आहे. आणि आपल्या गोठ्यातलं जो माझाच्या ज्या तक्रारी आहेत त्या पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. तर आता 15 ते 20 मिली आपल्याला मेट्रो आणि न्यूमायसिन 15 ते 20 मिली अशा पद्धतीने हे सगळं डायल्यूट केलेलं आहे. आणि आता आत सोडायचं काम डॉक्टर साहेब करत आहेत. तर ही ट्रीटमेंट अतिशय महत्त्वाची आहे.